सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये। आज मी बनवते खूप टेस्टी कुरकुरीत असे पकोडी म्हणा की भजी म्हणा, छोटे छोटे छान मस्त पावसाच्या वातावरणात खायला खूप आवडेल। मी घेतली आहे बिना सालेची मुगाची डाळ 4 चमचे म्हणजे अर्धी वाटी। त्याला मी आधी भिजवून ठेवलं 2 तास आधी। आता ते भिजल्या गेली। आता मी त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकली। त्याच्यानंतर मी कोथिंबीर घेतला, हिरवी मिरची घेतली आणि थोडा हिरवा कांदा। सपोज हिरवा कांदा नसेल तर तुम्ही बारीक बारीक कापून वाळला कांदा पण टाकू शकता, कोरडा कांदा तो पण टाकू शकता। माझ्याकडे स्प्रिंग ओनियन होता म्हणून मी यूज केला। त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये मी सगळं मिळून क्रश केलं। तुम्हाला असं कापून करायचं असेल तर चालेल, अगदी छान वाटते ते पण। तोंडात असा कांदा बारीक बारीक आलेला छानच वाटतो। मकईचे दाणे मी वाटी म्हणजे छोटे 2 चमचे समजा असं घेतलेलं आहे। पनीर मी 50 ग्रॅम घेतलेलं आहे, त्याला बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे, बारीक कट करून घेते। त्याचं कारण असं आहे की खूप छान वाटते ही पकोडे, एकदम छान टेस्टी होते गरम गरम। आणि पनीर तर कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडतं। वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पनीर खायला आवडतं तर या आणि हे छोटे छोटे तुकडे जे तोंडात येते ना, एक मस्त असं छान तळल्यानं तर खूपच छान वाटतं हे। आता बघा त्याच्यामध्ये बेसन मी 1 वाटी घेतलं, म्हणजे धरून घ्या 100 ग्रॅमची वाटी होती ती। आणि तिखट मीठ हळद प्रमाणानुसार घेतलं। हळद अर्धा चमचा, तिखट अर्धा चमचा, तसंच मीठ चवीनुसार। आणि हो, त्याच्यामध्ये थोडे जिरे घातलेले आहे। तुम्ही थोडा ओवा आणि पांढरे तीळ पण घालू शकता, छानच वाटतं। आणि बघा मी व्यवस्थित फेटून घेते। त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते, खूप घट्ट नको, खूप पातळ नको, मीडियम हवं आहे, म्हणजे तळताना ते व्यवस्थित तळल्या जाईल। आता बघा व्यवस्थित झालेलं आहे आणि मी तेल गरम करायला ठेवलं आहे ऑलरेडी, ठेवते। आता तेल गरम करायला ठेवलं आणि आता तळायला घेते। तेल जवळजवळ गरम होईल तोपर्यंत मी त्याच्यामध्ये थोडासा किंचित सोडा घालते। तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल। खूप सगळं फेटून घ्या, हलकेच होणार आहे भजे अगदी छान। पण किंचित सोडा टाका, एकदम हलका भजा होतो, खूप छान लागतो। बघा आता तेल जवळजवळ गरम, किंचित सोडा घातलेला आहे मी, जास्त घातलेला नाही अगदी। तर बघा आता मी त्याचे गरम तेल झालं की त्याच्यामध्ये भजे तळायला घेते। अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने ही रेसिपी आहे, पण थोडं वेगळं काहीतरी। मुगाची डाळ ॲड झाली म्हणजे थोडं हेल्दी आलं। आणि बेसन प्रश्नच येत नाही, पावसाळ्याचा तो कोणाला पण वाटतो की छान गरम गरम काहीतरी तळून झटपट होणारं काहीतरी बनवावं, तर ही बेस्ट रेसिपी आहे। आणि भजे तर सर्वांनाच आवडते। बघा आता मी तळायला सोडते आहे, व्यवस्थित तेल गरम झालं आहे, मी मीडियमवरच ठेवलेलं आहे त्याच्यामुळे। आणि असे तळताना हलके हलके सुटून येतात व्यवस्थित। बघा आता मी एक घाणा काढून दाखवते तुम्हाला, किती छान होता। तुम्ही मोठ्या साईजचे पण करू शकता आणि जास्त क्वांटिटीमध्ये पण याच्यात पनीर ॲड करू शकता, मकईचे दाणे पण ॲड करू शकता। खूप टेस्टी वाटते हे भजे, छान। बघा छान हलके आणि व्यवस्थित असे वरती तरंगून राहिले, तळायला आलेच आहे, होत आले एका साईडनी। आता दुसऱ्या साईडनी होऊ देते। अशाच मी काढून घेते, भरपूर होतात। सोबत बनवायची असेल तर हिरवी चटणी, डाळवा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू आणि मीठ घेऊन छान हिरवी चटणी होती। इव्हन शेव पण वापरू शकता तुम्ही। बघा रेडी झाले तळायला, आता तळत झालेच आहे, रेडी आहे बिलकुल। झटपट होतात, काही वेळ लागत नाही, फक्त तुम्हाला मुगाची डाळ आधी भिजवत घालायची आहे 2 तास। बघा किती छान आहे ना, कुरकुरीत मस्त झाले आहे, 1 नंबर। तुम्ही बनवा आणि मला सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या। थँक्यू।